नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने सर्व प्रकारच्या लोणच्यासाठी वापरता येणारा लोणचे मसाला बनवणार आहोत. हा मसाला एकदम चटपटीत, सुगंधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे. एकदा बनवला की वर्षभर आरामात टिकतो. त्यामुळे बाजारातून महाग मसाला आणण्याची गरज नाही. यासाठी सगळे मसाले आपण मंद गॅसवरच भाजायचे आहेत. पॅन गरम करून घ्यायचा. आता मंद गॅसवर 2 टेबलस्पून मोहरीची डाळ भाजून घ्यायची. भाजलेले सगळे जिन्नस एक एक करून प्लेटमध्ये काढायचे. डाळ भाजल्यानंतर लगेच 2 टेबलस्पून धने भाजून घेऊ. धणे पण छान खमंग असे भाजून घेऊ, पण जास्त वेळ सगळे मसाले भाजू नका. आता 2 टेबलस्पून सोप भाजायची आहे. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, सगळे मसाले खूप भाजू नका, नाहीतर चव बदलते. एक एक हलका सुगंध आला की मसाले भाजून तयार आहे असे समजा. आता सोप भाजल्या गेली आहे. आता यामध्येच 1 चमचा मोहरी भाजायला घेऊ. मोहरीमध्येच आपण 1 चमचा कलोंजी घालून घ्यायची. आणि थोडंसं भाजून घ्या. थोडंसं भाजत आलं की यामध्ये 5 ते 6 लवंगा आणि 7 ते 8 मिरे भाजून घ्यायचे. लवंगीचा सुगंध खूप सुंदर सुटतो. हे सगळे जिन्नस वेगवेगळे भाजल्यामुळे चव खूप छान येते. आता 1 चमचा जिरे भाजून घेऊ. हलकंसं जिरं भाजून घ्या. याच पॅनमध्ये 1 चमचा तेलात मेथी तळून घ्या. मेथी तळल्यामुळे खूप सुंदर चव येते लोणच्याला, पण मेथी जास्त तळू नका, त्यामुळे कडवटपणा पण येऊ शकते. आता गॅस बंद करू आणि यामध्ये हिंग, 2 टेबलस्पून मीठ, 1 चमचा हळद, 2 टेबलस्पून तिखट, तिखट घातल्यानंतर तिखट नेहमीच हे गॅस बंद करून घाला. थोडंसं गरम करायचं. तेल घातल्यामुळे ठसका सुटणार नाही. कोरडं जर तिखट भाजलं, गरम केलं तर घरभर ठसका सुटतो. आता सगळे मसाले आपले भाजून तयार आहे. हे मसाले थंड करून घ्या. थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये घ्या. हा मसाला आता आपण थंड करून मिक्सरमध्ये रवाळ टेक्स्चरवर वाटून घेऊ. रवाळ वाटल्यामुळे लोणच्याला छान टेक्स्चर येते. तुम्ही पण असा घरच्या घरी मसाला करून बघा. कमी खर्चात आणि कमी वेळात 10 मिनिटात 1 पाव मसाला तयार होतो. एवढ्या जिन्नसपासून 1 पाव मसाला नक्कीच तयार होतो आणि हा वर्षभर टिकतो. वर्षभरासाठी म्हणजे आपण तेव्हा कोणतेही प्रकारचे लोणचे करू शकतो. हा टिकणारा लोणचे मसाला तुम्ही नक्कीच करून बघा. तर असा आपला चटपटीत लोणचे मसाला तयार आहे. हवा बंद भरणीत भरून ठेवा. हा मसाला तुम्ही आंबा, लिंबू तसेच भाज्यांच्या लोणच्यासाठी सुद्धा वापरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटू अशाच एका सोप्या आणि चविष्ट रेसिपीसह. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा मंडळी. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे साहित्य आणि कृती दिलेली असते. लोणच्याचा मसाला अशा प्रकारे बरणीमध्ये भरून आपण वर्षभर साठवू शकतो. धन्यवाद मंडळी.